हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आता आम्ही चाललो डीमार्टला शॉपिंगसाठी, कारण घरचा किराणा सगळा संपला होता आणि आम्ही एकदम भरून ठेवतो 3-4 महिन्याचा. आणि आता तेच 3-4 महिन्याचं सामान भरण्यासाठीच जातो आहे. आणि इथे बघा माझ्या बबडूची कशी मस्ती चालू आहे. आणि आज पाऊस पण होता थोडा, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो, कारण लेट झालं की डीमार्टला भरपूर गर्दी होते आणि मग गर्दीमध्ये काय व्यवस्थित घ्यायला नाही भेटत. आणि त्यात आमची समर्थ असते जी आता खूप दंगा करते. आणि इथे बघा मच्छीवाला काकी पण बसलेले आहेत. आणि आजचं वातावरण खूप छान झालेलं, पावसाचं वातावरण होतं त्यामुळे. आणि त्यानंतर आम्ही डीमार्टला पोहोचलो. आणि इथे बघा मॅडम माझ्या ट्रॉलीमध्ये बसून कशा एन्जॉय करतायत. एकदम सकाळीच उठलेली ती आज, फिरण्यासाठी एकदम तयार असते. त्यानंतर आम्ही पोहोचलो डीमार्टला. बबडी काय घेतेस तू? काय घेतेस? 100 ग्रॅम घेते. तू मम्मा दिवस तिकडे काय बबडी ते बबडी हाय, आज मी तुमच्यासोबत डीमार्टची शॉपिंग आम्ही केली आहे ती शेअर करते. आणि आज आम्ही बऱ्याच दिवसांनी म्हणजे 2-3 महिने झाले गेलोच नव्हतो डीमार्टला. पूर्ण सामान संपल्याशिवाय आम्ही सामान घालत नाही, त्यामुळे म्हटलं आज जाऊया, कारण पुढे दिवाळी पण येते आणि मग दिवाळीची गर्दी वगैरे असते. त्यामुळे आज संडे होता आणि 2-3 महिने सामान भरलं नव्हतं. 3-4 महिने झाले ऑलमोस्ट, म्हणजे आम्ही एकदम भरतो असं 2-4 महिन्याचं पुरण्यासारखंच भरतो. 60 पदार्थ नाही जात प्रत्येक महिन्याला. सो तुमच्यासोबत पण म्हटलं शेअर करूया आज मी काय काय घेतलं आहे ते डीमार्टला. आज बजेट थोडा कमी करून गेलेलो, पण तिथे गेल्यावर हे घे ते घे, सो बरेच पैसे खर्च होतात तिथे. म्हणजे हे घे ते घे म्हणजे एक लिस्ट बनवून गेलेलं, तरी पण आम्हाला एक्स्ट्राचं काही ना काही दिसलं तर घ्यावं, म्हणजे घेण्याची इच्छा होते आणि घेतोच आपण काही ना काय. आणि नवीन नवीन वस्तू आलेल्या असतात आणि बऱ्याच गोष्टी आमच्या म्हणजे लग्न झाल्यापासून नाही घेतलेल्या मी, जसे की कंटेनर वगैरे जास्त नाही घेतले. आणि 1 RKमध्ये जास्त जागा पण नसते, त्यामुळे आज म्हटलं थोडंफार घेऊया, पण आता व्हिडिओ शूट वगैरे करते त्यामुळे सो दाखवते तुम्हाला. पहिलं तर मी छोटंसं समर्थासाठी टॉप घेतलं आहे, कारण जीन्स ऑलरेडी मी घेतलेली तिला आणि हे खूप क्यूट वाटत होतं. अराऊंड हे 300 काय ते 250 ह्या प्राईजमध्ये भेटलं आम्हाला. आणि त्याच्यानंतर हे मी चुली घेतली, आमची 2 चुल्या वगैरे खाली पडली, म्हणजे एक चांगली आहे, एक होती ती खाली पडली आणि ती नंतर भेटलीच नाही का बिल्डिंगच्या खाली विंडोतून. सो हे चाकू घेतले, हे 199ला भेटले. त्यानंतर हँकी पण घेतले, बघू शकता. आय थिंक हा एक पडला आहे मला 20 रुपयाला एक पडला आहे. छान आहे, सॉफ्ट आहे, मस्त आहे. त्यानंतर इथे पापड घेतले, त्याची काय प्राईस एवढी माहिती नाही, कारण काही सामान समजताच्या पप्पांनी घेतलेलं आणि काही नाही घेतलेलं, त्यामुळे मला जेवढं माहिती आहे त्याची मी प्राईस सांगते. आणि हे पनीर मसाल्याचं एक पॉकेट घेतलं आहे, कारण समजताला मिनिटाचे पप्पांना पनीरची कोणती तरी रेसिपी करून मी घालणार आहे, त्यामुळे त्याने ते घेतलं. आणि इथे फक्त मी असं कधीतरी मी जास्त बाहेरचं खात नाही, पण कधीतरी ट्रेनिंग होते ना, त्याच्यासाठी हा बिस्किटचा पुढे घेतला. आणि हा एक घेतला आहे हायड अँड सीक, समोरताना देत नाही, पण मी कधीतरी खाते आणि समोरताना बघतो पण कधीतरी खातात. आणि असं रेग्युलर आम्ही नाही आले, फक्त डीमार्टला गेलो तर कधीतरी घेतो. त्यानंतर हे बघा, ते घरासाठी घेतले आहे, छान आहे, देवाचं हे वगैरे पुसण्यासाठी. त्यानंतर माझ्यासाठी एक क्लचर घेतला, हा 29ला पडला. आणि हे अजून एक वाटतं पापडाचं कपडे घेतलं आहे, पंजाबी मसाला पापड, त्याची पण प्राईस नाही माहिती, कारण ते बाय वन गेट वन फ्रीला असतात.
त्याच्यानंतर हे 2 लक्षात घेतले मी. नेहमी होते की आम्ही बजेट खूप कमीचा केलेला, पण सगळ्या काही काही गोष्टी ना आमच्या घरात नव्हत्या. लग्न झाल्यापासून नाही घ्यायच्या होत्या, त्या गोष्टी ॲड ऑन केल्या आणि त्यामुळे जरा जास्त झाले. पण ठीक आहे, 3-4 पेक्षा पण जास्त महिना आम्हाला होतं कडधान्य बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्यानंतर मी बाजरी घेतली आणि बाजरी आणि ज्वारी पण घेतली माझ्यासाठी. बाजरी 1 kg. त्यानंतर हे 1 किलो बिर्याणी करायसाठी बिर्याणीचे तांदूळ घेतले. त्यानंतर हा सुहानाचा चिकन मसाला आणि हा ओवा घेतला आहे. आणि मी आता ओव्याचं पाणी सुरू करते कारण माझ्याबद्दल डिलिव्हरीनंतर नाही कमी झाले, त्यासाठीच हे ओवा आणि जिरं ऑलरेडी माझ्याकडे होतं, त्यामुळे आता पाणी पिण्यासाठी घेतलं. त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला. आमचं हॉटेल आहे ना गावी, तिथे मला हे म्हणजे वडापावच्या याच्यामध्ये घालून खातात. सो हे मला मुंबईला कुठेच भेटलं नाही कधी, पण आज डिमार्टमध्ये दिसतं म्हणून मी घेतलं. खूप टेस्टी असते ही चटणी, त्यामुळे मी घेतलं. त्याच्यानंतर हे सब्जा घेतले, तेच मी पानं करून घेतले वजन कमी करण्यासाठी, ते घेतलं. आय थिंक काय माहिती ही ओरिजिनल प्राईस नाही आहे, डिमार्टची प्राईस वेगळी होती, तो एक घेतला. आणि हे सगळं कडधान्य ते मी आता सांगत नाही बसत, म्हणजे खूप मोठं होऊन जाईल. हे कडधान्य काहीच नव्हतं, सगळं संपलं होतं. त्यामुळे हे चवळी, वाटाणे, चणे, त्याच्यानंतर मोहरी आणि हे वापरसाठी मखाने घेतले. आता तिथे ओट्स बंद करायचे आहे, त्यामुळे म्हटलं हे ना जसं आपण पॉपकॉर्न खातो तसं रोस्ट करून ठेवूया म्हणून हे घेतले. फॉरेस्ट घेतली. त्याच्यानंतर हे खडे मसाले घेतले बिर्याणी करण्यासाठी, कधीतरी बरे पडतात ते, त्यामुळे हे एक घेतलं. आमची पण प्राईस काय नाही माहिती, तर बाय वन गेट वन सुविधा होते. त्याच्यानंतर हे बघा चिकन मसाला, हा मजिबियाचा आहे चिकन मसाला. ते संपले होते, आमचं सगळंच ऑलमोस्ट सामान संपलं होतं कारण 3-4 महिन्यापूर्वी आम्ही डिमार्टला गेलेलो. त्याच्यानंतर हे आपण जातो, आता हे 3-4 महिन्याचं सगळं 3-4 महिने तरी म्हणून ते जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला दिसेल. 3-4 महिन्यापूर्वी हे मसाला. त्याच्यानंतर हा एक बटर चिकन मसाला. त्याच्यानंतर स्टील पिलर हा एक घेतला आहे, हा 49ला पडला. साखर 2 किलो घेतली. सोबतच पोहे घेतले. समर्थाला पोहे मध्ये मध्ये नाश्त्यासाठी पोहे पण बनवते, त्याच्यासाठी हे घेतलं. आणि हे पण घेतले एक पॅकेट, ते 2 पॅकेट घेतले. 2 पॅकेट घेतले. आणि हा रवा घेतला, हा पण सेम तिच्यासाठीच. आणि कधी मच्छी वगैरे भाजायची असेल तर बरं पडतं म्हणून घेतलं हे तिच्यासाठी. आणि हे गुळ घेतलंय सेम समर्थासाठी, कारण शुगर आम्ही तिला बिलकुल नाही देत, त्यामुळे हे गुळ घेतलं. जास्त तर मला कडधान्य जास्त होतं, हे सगळे घरात, त्यामुळे जास्त जरा बजेट झालं आमचं. त्याच्यामध्ये हे बेसन घेतले. आणि मिठाच्या 3-4-10 पिशव्या असतील ते घेतले. मीठ घेतलं. आणि हे गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं, दिवाळीमध्ये कधीतरी करायला भेटेल म्हणून. आणि हे सगळं कडधान्याचं बारीक वाटाणे, छोले चणे आणि ही बारीक वेगवेगळ्या चणे. त्यानंतर ही बाटली
बाजरी घेतली आहे भाकरी बनवण्यासाठी. ज्वारी आणि बाजरी मिक्स करून घातली समर्थसाठी आणि मुलासाठी. त्याच्यानंतर समर्थाला आम्ही ते दुसरा ताटात घेतलं ना, त्याच्यासाठी तिला जेवण्यासाठी स्टीलचं ताट घेतलं आहे, म्हणजे की छान वाटतं, मला आवडलं म्हणून तिच्यासाठी घेतली छोटंसं ताट. आणि हा एक मच्छी फ्राय करण्यासाठी घेतला. माझा पॅन आहे तो खराब झाला आहे थोडाफार म्हणून तो घेतला. आणि सेम भाजी घेतली. आणि हे एक मिल्की म्हणून समर्थासाठी घेतले आहे. नो ॲडेड शुगर आहे म्हणून घेतली आहे. आणि ते दुधामध्ये ते आपण बघू खाते केलं, ओट्स बंद केलेत म्हणून मी एक घेतले त्याच्यासाठी बघू खाते. त्याच्यानंतर हे बघा अजून एक गुलाबजामुनचं पॅकेट. त्यासोबतच मी चहापत्ती घेतली रॉयलची. त्यानंतर हे 2 बाय वन गेट वन फ्रीमध्ये होते 112. सो ते घेतले डिशवॉश राऊंड बार त्यामुळे ते. आणि समर्थासाठी हे घेतले आहेत रबर घेतले आहेत, कारण त्या दुसऱ्या रबरने ना तिचे केस तुटायला लागले म्हणून हे सॉफ्ट आहे एकदम. हे कितीला भेटले, हे 49ला भेटले, ते घेतले त्याच्यासाठी. आणि हे डबे घेतले भाकरीचं पीठ वगैरे ठेवण्यासाठी 399ला भेटले. छान आहे, 2-3 डबे येतात म्हणजे छोटे छोटे छोटे. हे असे 3 वाटतं 3चा सेट आहे, पण छान आहे, क्वालिटी छान आहे. मी एक तेलाची बॉटल घेतली, म्हणजे माझ्याकडे एक होती त्याच्यामधून तेल गळायला लागलं आणि त्यामुळे त्यानंतर 29 त्यामुळे म्हटलं ती एक बॉटल घेऊया, बघू आता ही कशी येते ती. तिला भेटली ही 279ला भेटली. चांगली क्वालिटी, जरा महाग पडली वाटतं महाग पडली जरा, पण ठीक आहे, आमच्याकडे नव्हते ना ऑनलाईन, सगळा भरोसा नाही, चांगले येतील नाही येतील. सो ही एक घेतली. आणि ही एक कढई घेतली, म्हणजे माझ्याकडे आहे एक, पण जास्त अशी भांडी नाही आहेत माझ्याकडे व्यवस्थित अशी चांगली. सो मी आता कुकिंगचे पण व्हिडिओ बनवेन नंतर, त्याच्यासाठी ही कढई घेतली. छान आहे, मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे, त्यामुळे आमचं बजेट वाढलं, हे गोष्टी ॲड झाल्या त्याच्यामध्ये. आणि हे कंटेनर घेतले सगळे, बघू शकतो मी, एअरटाईट सगळे कंटेनर तसेच आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये कडधान्य वगैरे खराब होणार. बाकीचं माझ्याकडे नाही आहेत तसे जास्त डबे, त्याच्यामध्ये खराब होतं बऱ्याच दिवसांनी कडधान्य राहिलं ना, ह्याच्यामध्ये नाही होतं एवढं. हे मला छान दिसायला पण छान दिसतं. एक आय थिंक 99चा आहे. सो हे घेतले 4 घेतले, हे 4चा हे सेट आहे, बघू शकता तुम्ही. हे 2 आणि हे 2 आणि हा 69चा हे 2 घेतले. त्यासोबत आमची झाडू पण खराब झालेली घरातली, ती एक घेतली. आणि आमच्या समर्थासाठी नेहमी गेलो की समर्थासाठी काही ना काही शॉपिंग असते, तसं आम्ही तिला जास्त काही घेत नाही, त्यामुळे कधी तिच्यासाठी शॉपिंग करतो. सो तिच्यासाठी गेलं क्यूट वाटते सँडल, आणि तिला पण हवे होते. आता ती सगळ्या गोष्टी दाखवायला लागली, पहिली नाही करायची एवढी, कारण सगळ्या गोष्टी तिला खेचून घ्यायच्या असतात. सो हे तिच्यासाठी घेतले, छान वाटते, आवडले मला. आणि हे आमचं गॅसचं हे नव्हतं, हो गॅस ना त्याच्याकडे हे बिल नव्हतं, त्यामुळे ते घेतलं. आणि हे तेलाच्या पिशव्या घेतल्या. आम्ही कॅन नाही घेत, कारण समर्थाच्या उत्पन्नाच्या हिशोबाने त्या पिशव्या बऱ्या पडतात, त्याच्यामध्ये जास्त दिवस चालतात हे पिशव्या, त्यामुळे हे आम्ही सनफ्लॉवरच्या घेतल्या, आधारच्या रिफाईंड ऑइल. सो हे 10 घेतलं, म्हणजे 3-4 महिने होऊन जातात आम्हाला दोघांना. आणि एक छोटी आहे समजता त्याच्यासाठी. सो हे 3-4 अशा पिशव्या घेतल्या, 3-4 म्हणजे 7-8 पिशव्या. सो ते घेतले. सो आणि बाकीचे आणि हे सोयाबीन घेतले, जे मला बिलकुल आवडत नाही, बिलकुल आवडत नाही, पण हे आमच्या समाजाच्या लोकांच्या समजासाठी घेतले, कारण तिला ना आता वेगवेगळ्या टेस्ट म्हणजे सगळं वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतं, सेम खाऊन कंटाळते मी. तो हे तिच्यासाठी घेतलं. आणि
म्हणजे 3-4 महिने काय बघायला नको आम्हाला. आणि हे तर दाखवलं आहे. त्याच्यानंतर हे हँडवॉशचं लिक्विड आहे. हँडवॉश आहे, लिक्विड आहे. आम्ही तो हँडवॉश भेटतो आहे ना, ते लिक्विड घेऊन येतो म्हणजे ते हँडवॉश बनवायला बरं पडतं. त्यामुळे हे घेतलं. ही तूर डाळ घेतली आहे. शेंगदाणे घेतले. कधीतरी शेंगदाणे कोणत्या तरी भाजीमध्ये किंवा असं अळू वगैरे काय केलं ना त्याच्यामध्ये बरे पडतात आणि उपवासासाठी बरे पडतात. उपवासासाठी बरे पडतात. समाजाच्या बाप्पांचा उपवास असतो, सो त्याच्यासाठी ते कधीतरी भाजून खातात. सो हे बरं पडतं. आणि हे घेतलं समाजाच्या बाप्पांनी चणे. काय माहिती कशाला घेतले, आवडतात मला पण कशाला घेते माहीत नाही, पण ठीक आहे, कधीतरी खायला भेटते. त्याच्यानंतर हळद पावडर आणि चणा डाळ घेतली. कधीतरी दोडक्याच्या भाजीमध्ये आणि घालायला भेटते, सो ती घेतली. आणि हे घेते नाचणी घेते माझ्यासाठी. नाचणीचं बघू तिच्यासाठी भावणे वगैरे करून घालता येईल, म्हणजे ते यूट्यूबला बघून ना तिच्यासाठी काहीतरी करता येईल यूट्यूबला बघून, म्हणून हे घेतले. नाचणी घेतले, बघू आता कधी बनवून घालते. आणि समर्थासाठी हे बघा हिमालयाचं सोप घेतले. आय थिंक माझ्यामध्ये किती असतील 4 सोप आहेत. सो हे पण हिमालयाचे वापरते बाबूसाठी आमच्या. सो तिच्यासाठी हिमालयाचे सगळे प्रोडक्ट आतापर्यंत यूज केले ते हिमालयाचे. सो हे घेतलं म्हणजे 3-4 महिने बघायला घेतले त्याच्यासाठी पण. आणि हे समुद्राच्या बाप्पाने सँडल घेतले, कारण नेहमी त्याचे तिकट नाही बिलकुल पण सँडल वगैरे. सो हे त्याने घेतले. सगळी शॉपिंग ह्या दोघांची आहे जास्त ती, आणि बाकीचं सगळं कळत नाही. आणि घराच्या गोष्टी आहेत, माझ्या याच्यात काहीच नाही जास्त. फक्त ते क्लचर घेतले मी, टिश्यू पेपर हे पण किती घेतले, 2 पॅकेट घेतले आहेत. एक कुठे भेटले. त्याच्यानंतर हे कोणतरी आले मग पाहुणे वगैरे तर थंड देण्यासाठी. आम्ही पीत नाही होतो, कधीतरी पिलं तर. आणि हे आहे फ्लोअर क्लीनर. हे एक घेतलं आहे भाजी पुसण्यासाठी वगैरे. आणि हे कम्फर्ट घेतलं आहे समर्थाच्या कपड्यांसाठी. छान याचा वास येतो, त्यामुळे हे घेतलं आहे 1 बॉटल. आणि हा पण एक हँडवॉश घेतला आहे. आय थिंक हा मी नाही घेतला, समर्थाच्या पप्पाने घेतला. सो हा एक आहे हँडवॉश. कसला आहे, चंदनचं आहे. सो हा एक घेतला आहे. म्हणजे हे बरे पडतं ना ते रेडीमेड हँडवॉशपेक्षा. आपण कधी कसंही यूज करू शकतो. त्याच्यानंतर हे भांड्यांसाठी विम लिक्विड. साबण पण घेते, पण हे पण कधीतरी नॉनव्हेजचे वगैरे भांडी असतात ना त्याच्यासाठी बरं पडतं वास जाण्यासाठी. आणि हे फक्त मी माझ्यासाठी घेतलं, शीट मास्क चेहऱ्यासाठी. फ्रूटचं आहे हे, लेमन फ्रेश. सो हे 2 घेतले. एक लेमनचं आहे आणि एक किवीचं आहे. 2 घेतले. बाय 1 गेट 1 फ्री होतं वाटतं. सो ते घेतलं. म्हणजे सामान दाखवून. आणि नवीन फ्रीज घेतल्यापासून ना त्याच्यावर कवर नाही घेतलं होतं. सो हे आय थिंक 99ला त्यापेक्षा कमी होतं आहे. सो ते घेतलं. ब्रश घेतली आमच्या दोघांसाठी. आणि हे टॉयलेटसाठी हा पीक टॉयलेटसाठी घेतलं आहे, टॉयलेट क्लीनर. आणि हे माझ्यासाठी घेतलं आहे, त्या दोघांसाठी. मला त्याचं मिरचीचं लोणचं खूप आवडतं, हे घेतलं.
आणि टूथपेस्ट घेतली आहे दंतकांतीची. ही समर्थाच्या बाप्पांसाठी घेतली आहे. आणि हे साबण घेतलं आहे अंघोळीसाठी. त्यानंतर हे बघा हिमालयाचा अजून एक सोप घेतला बाबूसाठी. आणि मी सेन्सोडाईन माझे थोडेसे दात खराब आहेत आतमध्ये जाडा वगैरे, सो मी ही वेगळी घेते माझ्यासाठी. त्यानंतर ही समर्थाच्या पप्पाने घेतली आहे कंची. कशासाठी काय माहिती, माझ्याकडे ऑलरेडी एक आहे, ती वाटते त्याच्या ऑफिससाठी हवी असेल म्हणून घेतली. बाकी सगळे सोपच आहे, कपड्याचे आणि भांड्याचे तेच आहे सगळे. 4 महिने कुर्ती वेगळ्या बाजारात घेतल्या तेच सगळं झालं. सगळं दाखवून अजून काय बाकी नाही, सगळं दाखवलं ऑलमोस्ट. हे पण एक चप्पल घेतलं आहे समोरच्या चप्पल. एवढं सगळं सामान आता लावून ठेवायचं आहे. सो तेच टेन्शन आलं आहे, कारण समर्थ काय लावून देणार नाही, त्यामुळे आज रात्र जागून ते लावायचं आहे सगळं. आणि हा बजेटच्या बाहेर गेलं आहे माझ्या हे सामान, पण ठीक आहे. 3-4 महिन्याने आम्ही एकदाच बघतो. 3-4 महिने ऑलमोस्ट संपल्यावर, सगळं संपल्यावरच आम्ही डीमार्टला जातो, नाही तर नाही जात. सो 3-4 महिन्याची सगळी शॉपिंग आहे. सो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमच्यासाठी असेच मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येईल. आणि माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. जसं शॉर्ट व्हिडिओला देत आहे ना, तसंच लॉंग व्हिडिओला पण द्या. आणि नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि असंच सपोर्ट करा मला आणि समर्थाला. सो तिला बाहेर पाठवलं आहे, कारण हे सगळं दाखवायचं होतं आणि सगळं उठून बघायचं होतं. नाहीतर ती असती तर काय करायला दिलं नसतं. म्हणूनच आता हे सगळं सामान लावायचं आहे, ऑलरेडी ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे सगळं. सो असंच प्रेम करत राहा मला आणि माझ्या व्हिडिओजला. आणि लवकरच आपला चॅनल पण ग्रो करेल, अजून काही जास्त ग्रोथ नाही झाली आहे. सो प्लीज कीप सपोर्टिंग आणि असंच सपोर्ट करा. आणि मी ट्राय करते व्यवस्थित माझा व्हिडिओ चांगला बनवायचा, पण नाही म्हणजे छोटीला सांभाळून नाही पॉसिबल होत काही गोष्टी, बाहेर जाणं नाही पॉसिबल होत रोजच्या रोज. सो प्लीज माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.